श्री स्वामी समर्थ. जय महाकाली सर्वांना. 31 मार्च रोजी स्वामी प्रकट दिन आहे. आता ह्या प्रकट दिनापर्यंत प्रत्येक स्वामी भक्त हे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण हे नक्कीच करत असतात, परंतु अगदी कोणते कोणते ताई दादा आहेत त्यांना हे नक्कीच ठाऊक नाही आहे की आपल्याला पारायण हे कोणत्या पद्धतीने करायचे आहे. तर पारायण म्हणजे किती करायचे आहेत. तर बघा, स्वामी चरित्र जे सारामृत आहे त्याच्यामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर पूर्ण 21 अध्याय आपण जेव्हा एका बैठकीमध्ये संपूर्ण पठण करतो, वाचतो, तेव्हा तिथे आपला एक पारायण पूर्ण होतो. असं आपल्याला सलग 21 दिवस एका बैठकीमध्ये 21 अध्याय वाचायचे आहेत, म्हणजे आपले 21 पारायण पूर्ण झालेली आहेत. जर आपल्याकडे एवढा वेळ नसेल तर आपण एका बैठकीमध्ये 3 अध्याय दररोज वाचायचे आहेत. असे आपण 21 दिवसामध्ये आपले 3 पारायण होतात. आणि जर तुमच्याकडे थोडासा वेळ अजून असेल तर एका बैठकीमध्ये तुम्ही जर 7 अध्याय दररोज केले तर तुमचे 7 पारायण ही नक्कीच होऊ शकतात. म्हणजे 3, 7 आणि 21 पारायण हे आपण 21 दिवसांमध्ये नक्कीच करू शकतो. आता हे पारायण करताना आपल्या कोणत्या प्रकारचे आपल्याला नियम पाळायचे आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.